माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीव राजे, रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांची तपास यंत्रणेकडून सध्या चौकशी सुरू आहे। 10 तास उलटून गेलेले आहेत। केंद्रीय तपास यंत्रणांकडून ही चौकशी अजूनही सुरूच असल्याचं कळत आहे। केंद्रीय तपास यंत्रणांनी धाड टाकल्याच्या निषेधार्थ उद्या फलटणमध्ये मोर्चा निघणार। रघुनाथ राजे नाईक निंबाळकर गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। माजी आमदार दीपक चव्हाण हे देखील सकाळपासून गेटवरती ठाण मांडून बसलेले आहेत। संजीव राजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती आयकर विभागाने छापा टाकलेला आहे। सकाळी 6 वाजल्यापासून त्यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी चौकशी करत आहेत। जयदीप भगत अपडेट देतील। जयदीप। अमोल, खरं तर सकाळी 6 वाजल्यापासून माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती केंद्रीय तपास यंत्रणांनी धाडी टाकलेल्या आहेत। 10 तास उलटून देखील जो आहे तो तपास जे आहे ते अधिकारी आतमध्ये करत असतात। त्यामुळं कार्यकर्ते अगदी सकाळपासूनच या ठिकाणी आलेले आहेत। आता हळूहळू कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक होत चाललेले आहेत। उद्या फलटणमध्ये या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा देखील काढणार असल्याचं जे आहे ते कार्यकर्त्यांच्या वतीनं सांगण्यात येते। खरं तर कार्यकर्ते जे आहेत ते सकाळपासून या ठिकाणी ठाण मांडून, तर फलटण कोरेगावचे माजी आमदार दीपक चव्हाण देखील सकाळपासून या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत। नेमकं या चौकशीतून समोर काय येतं हे महत्वाचं असलं तरी दुसरीकडे मात्र ही जी कारवाई केली आहे ती राजकीय द्वेषातून केली असल्याचं देखील कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। आणि त्याच्यामुळे जे आहे ते नेमकं यातून पुढे काय होतं, काही वेळापूर्वी जे आहे ते आतापर्यंत 2 ते 3 वेळा या ठिकाणी संजीवराजे नाईक निंबाळकर स्वतः बाहेर आले, कार्यकर्त्यांना आवाहन केलं, शांततेचं आवाहन केलं। रामराजे यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना आवाहन करतात की शांतता राखा, मात्र कार्यकर्ते ठाम आहेत की ही जी कारवाई झालेली आहे ती राजकीय द्वेषातून झालेली आहे। आणि त्याच्यामुळे याच्या निषेधार्थ उद्या जो आहे तो फलटणमध्ये निषेध मोर्चा देखील फलटणमधल्या संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून काढला जाणार आहे। जयदीप, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।